पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सकाळी 9 ते दुपारी 3:30 या वेळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलं। दरम्यान यंदाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार व रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धा, लोकसंगीताचा कार्यक्रम व 5वी ते 10वी विद्यार्थी दत्तक योजना यानंतर महाप्रसाद आयोजन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने घेण्यात आलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर पारंपरिक नृत्य करून अभिवादन करून उपक्रमास सुरुवात करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे संयुक्त महोत्सव समितीने आयोजित केलेला कार्यक्रम आहे त्यासंबंधी काय सांगाल? पिंपरी चिंचवड शहरामध्ये 299वी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीनं आयोजित केला जात आहे। हा जयंती महोत्सव हा खरं तर धनगर समाज असेल किंवा सगळ्या समाज बांधवांसाठी आपण एकत्रितरित्या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन अहिल्यादेवींचं कार्य हे सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्या हेतूनं सर्व समाजाला बरोबर घेऊन ही जयंती साजरा करण्याचं प्रयोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। खरं तर अहिल्यादेवींनी जे आपल्या कार्याच्या माध्यमातून जो ठसा उमटवला आणि जो आदर्श घालून दिला तो म्हणजे परोपकारीचा, म्हणजे त्यांनी फक्त देत गेल्या। म्हणजे तुम्ही पहा, पिण्याच्या पाण्याचं स्तोत्र त्यांनी सर्व समाजासाठी उभं केलं, सर्व धर्मासाठी उभं केलं। त्यांनी ही जी मंदिरं मुघलांनी उद्ध्वस्त केली होती त्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकरांनी केला। त्यावेळेस त्यांनी कुठलाही समाज पाहिला नाही। त्यांनी सगळ्या नद्यांवर घाट घातले। हे घाट बांधताना त्यांनी कुठल्याही समाजाचा विचार केला नाही, सर्वांसाठी ते केलं। म्हणून अशा पद्धतीनं परोपकारी असणारी आपली माता ही जगात पुण्यश्लोक म्हणून ओळखली जाते। या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावानं आपण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार म्हणून हा पुरस्कार या ठिकाणी बाबा कांबळे हे पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांना देत आहोत। खरं तर या ठिकाणी या जयंतीचा पाया आमचे सगळे हे जुने कार्यकर्ते, रुपनर साहेब असतील, तितर साहेब असतील, आमचे बारगळ साहेब असतील, आमचे भूषण साहेब असतील, महादेव कवित्या असतील, या सगळ्यांनी, सोनवलकर साहेब असतील, या सगळ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी, पाटील साहेब असतील आमचे, यांनी घातला आणि हा पुतळा या ठिकाणी उभा केला। आणि या लोकांनी हा उभा केलेला पुतळा आज आम्ही सगळ्यांनी त्यांचं कार्य पुढे नेण्याचं काम त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही करतो आहोत। आणि म्हणून आज या ठिकाणी 299 जयंतीला सगळा समाज या ठिकाणी सर्व धर्म समभाव या उक्तीनं या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। आयुक्त असतील, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप असतील, आमदार उमाताई कापरे असतील, आमदार अश्विनीताई जगताप असतील, आमदार अण्णा बनसोडे असतील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे असतील, सगळ्यांना, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, या सगळ्यांना आम्ही या जयंतीसाठी निमंत्रित केलेलं आहे। पुरस्कार ज्यांच्या हस्ताने दिला जाणार आहे ते पद्मश्री गिरीजी प्रभुणे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतात। विशेष म्हणजे अहिल्यादेवींच्या नावाने एक आपण इंग्रजी पुस्तक या ठिकाणी मुळे म्हणून लेखक आहेत, त्यांनी इंग्रजीतून पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं प्रकाशन देखील या ठिकाणी या सगळ्या लोकांच्या समोर होणार आहे। हे सुद्धा आपले पद्मश्री गिरीजी यांच्या शुभ हस्ते होणार आहे। आपण सगळ्यांनी या जयंतीला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व नागरिकांचे खूप खूप आभार। आणि आपण सगळे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही आमची जयंती आहे त्या सगळ्या जयंतीचा कार्यक्रम आपण लोकांपर्यंत पोहोचवतात, त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार।